जव जगती तववरी निकयाची प्राप्ती माझे कानना ऐकती देवही म्हणे. देवाला असं जो करतो म्हणले तो व्यक्ती आवडत नाही. अवेळी काम केला की काय होतं, चांगलं जे काम केलेलं असतं, आपण चांगलं जे कर्म केलेलं असतं ते सगळं नष्ट होऊन जातं. म्हटले राग राग केला की चांगलं जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं असतं ते चांगलं ज्ञान नाहीस होऊन जातं. म्हटले आणि भक्तीमध्ये जर लोभ केला तर भक्तीचा विनाश होऊन जातो. म्हणून या तीन गोष्टी टाळायला सांगितल्या. कश्यपांनी या दितीला सांगितलं, म्हटले दिती संध्याकाळची वेळ आहे, या संध्याकाळच्या वेळेला भगवंताचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. परंतु दिती सवती मत्सरानं पेटली. कश्यपांना तिची इच्छा पूर्ण करावी लागली आणि नाविलाज झाला. म्हटले म्हणून या ठिकाणी मग तिची इच्छा पूर्ण करावी लागली आणि तिची इच्छा पूर्ण केल्यानंतर कश्यपांनी काय केलं तर हातामध्ये पाणी घेतलं आणि तिला शाप दिला. भविष्यति वो भद्रा भद्रे जठराधमो लोकपालान सपालान स्त्रीषंडिश्च मोहराराक्रदंतयिष्यतः. म्हणले दिती माझ्याकडून जे तू कर्म करून घेतलंस ना त्याचं त्या ठिकाणी तुला प्रायश्चित्त भोगावं लागेल. काय प्रायश्चित्त सांगितलं, म्हटले तुझ्या उदरी 2 राक्षस जन्माला येतील. म्हटले आणि त्या 2 राक्षसांपासून सगळ्या देवांना त्रास होईल. ज्या वेळेला आपल्या उदरी 2 राक्षस जन्माला येणार हे तिला कळालं. तिला कळाल्यानंतर त्या ठिकाणी ती काही बाळांतच होत नाही. म्हटले लवकर प्रसूतच होत नाही. मग 100 वर्षापर्यंत तिने काय केलं, गर्भ धारण केला. म्हटले गर्भ तसाच पोटामध्ये ठेवला आणि मग 100व्या वर्षी त्या ठिकाणी ती प्रसूत झाली. 100व्या वर्षी प्रसूत झाल्यानंतर त्या ठिकाणी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू जन्माला आले. जन्माला आल्यानंतर ते स्वर्गामध्ये गेले. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वरुणासोबत युद्ध करू लागले, इंद्रासोबत युद्ध करू लागले, चंद्रासोबत युद्ध करू लागले. हे सगळे देव घाबरले आणि ते स्वर्ग सोडून पळू लागले. म्हटले लपू लागले सगळ्या ठिकाणी. या अवस्थेमध्ये ज्या वेळेला मनु महाराजांनी शतरूपा यांना जन्माला घातलं त्यावेळेला त्यांना ब्रह्मदेवाने उपदेश केला. काय उपदेश केला म्हणले, तुम्ही प्रजोत्पत्ती करा. मग पृथ्वी रसातळाला नेली होती. म्हणले प्रजोत्पत्ती कुठं करावी. मग ब्रह्मदेवाने या दोघांना सांगितलं की गोमतीच्या काठी, गोमतीच्या तीरावर तुम्ही काय करा, तपश्चर्या करा, कारण तपाशिवाय काही प्राप्त होत नाही. म्हटले तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त तुझे विन हित कोण सांगे, तुझे विन हित कोण सांगे, तुझे विन हित कोण सांगे. तुझे विन दैवत
कौशल्या विन प्राप्त तुझे विनहित कोण सांगे. तप करू लागले. गोमतीच्या काठी तप करत असताना इकडे वराह नारायणाचा अवतार त्या ठिकाणी भगवान परमात्मानं धारण केला. वराह नारायण भगवान वराह नारायणाचं रूप धारण करून सुतलाला जी पृथ्वी नेली होती म्हणले ती पृथ्वी आणण्यासाठी गेले. पृथ्वी आपल्या सोंडेवर वराह नारायणानं धारण केली आणि पृथ्वी घेऊन येऊ लागले. येत असताना इकडे सगळे देव घाबरून गेले होते. हा जो हिरण्याक्ष होता म्हटले हा हिरण्याक्ष त्या ठिकाणी रस्त्यानं आकाश मार्गाने येऊ लागला. भगवान परमात्मा वराह नारायणाची भेट झाली आणि वराह नारायणाची भेट झाल्यानंतर या वराहाला त्या ठिकाणी बघितलं आणि हा हिरण्याक्ष म्हणू लागला, अरे तो डुकरासारखा दिसतो, माझ्यासोबत युद्ध कर म्हटले. कोणच म्हणले तो. वराह नारायणानं त्या ठिकाणी सांगितलं म्हटले आपल्याला पृथ्वीची स्थापना करायची म्हणून आपण याच्या तोंडी लागून काही उपयोगाचं नाही. म्हणून वराह नारायणानं रस्ता बदलला आणि रस्ता बदलल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या रस्त्यानं जाऊ लागले. पृथ्वीची स्थापना केली. ब्रह्मदेवानं मनु महाराजांनी शतरूपा यांना या ठिकाणी सांगितलं आणि ह्यांना सांगितल्यानंतर ते त्या ठिकाणी प्रजोत्पादन करू लागले. पृथ्वीवर प्रजोत्पत्ती चालू झाली आणि प्रजोत्पत्ती चालू झाल्यानंतर मग इकडे वराह नारायणाचा आणि या हिरण्याक्षाचं या ठिकाणी युद्ध चालू झालं. हिरण्याक्षाचं युद्ध चालू झाल्यानंतर आकाशामध्ये सगळ्या देवांनी गर्दी केली होती. हा हिरण्याक्ष जो होता म्हटले हा हिरण्याक्ष महाबलाढ्य होता, शक्तिमान होता म्हटले. त्या ठिकाणी भगवंता त्याच्यासोबत युद्ध करू लागले, लीला करू लागले. मग भगवंतानं एक त्याच्या गालामध्ये थापड मारली आणि हा हिरण्याक्ष समाप्त झाला म्हटले. सगळ्या देवांनी भगवंताच्या नावानं गजर केला. वराह नारायण भगवान की हिरण्याक्ष समाप्त केला आणि हिरण्याक्ष समाप्त केल्यानंतर पृथ्वीवर त्या ठिकाणी मनु महाराजांनी शतरूपा यांच्या संसाराला प्रारंभ झाला म्हटले. यांच्या संसाराला प्रारंभ झाला आणि संसाराला प्रारंभ झाल्यानंतर यांच्या संसार वेलीवर म्हणले 3 मुली झाल्या. कोणत्या कोणत्या? आकोती, देवहोती आणि प्रसूती. त्यानंतर 2 मुलं झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. यांच्यापासून मैथुनी सृष्टीला प्रारंभ झाला. छायेपासून ब्रह्मदेवाच्या कर्दमांची उत्पत्ती झाली होती. या कर्दमांची उत्पत्ती झाल्यानंतर कर्दमांना तप करायला सांगितलं. कर्दमांनी काय केलं म्हटले? तप केलं. तपाशिवाय माणसाला जीवनामध्ये काही प्राप्त होत नाही, काही मिळत नाही. तपश्चर्या करावी लागते. मग तपश्चर्या करायची म्हणले की वनामध्ये जावं लागतं का? वनामध्ये जायचं गरज नाही म्हटले. तप घरी राहूनही करता येतं. कर्दमांनी काय केलं? इंद्रियांचं दमन केलं. इंद्रिय जे ते इंद्रिय ताब्यात ठेवले. देखना इंद्रियों के न घोड़े भगे, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, मन में हरदम ये संयम के घोड़े लगे, मन में हरदम ये संयम के घोड़े लगे, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते 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 चलो। इंद्रियों के न घोड़े भगे, मन में हरदम ये संयम के घोड़े लगे, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, योगे घोड़े भजे, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद
कर्दमांनी काय केलं म्हटले, इंद्रियाचं दमन केलं. इंद्रियाचं दमन केलं म्हणजे काय केलं? दशरथांनी काय केलं? जे इंद्रिय होते म्हटले ते रथ केले, म्हणून त्यांचं नाव काय पडलं? दशरथ. ज्यानं 10 इंद्रिय रथ केले. या कर्दमांनी तपश्चर्या केली आणि ही तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर मग भगवान परमात्मानं दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर भगवंतानं उपदेश केला. म्हटले काय उपदेश केला कर्दमांना? कर्दमांना त्या ठिकाणी सांगितलं, म्हटले तुम्ही काय करा तर गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा, तुम्ही विवाह करा म्हटले. आणि विवाह केल्यानंतर मग तुमच्यापासून जी संतती निर्माण होईल म्हटले, ही संतती सगळ्या जगाला हिचा उपयोग होईल म्हटले. म्हणून त्यांना संतती निर्माण करायला सांगितली. ठरल्याप्रमाणे 3 दिवसानं देवहूती आणि मनु महाराज त्यांची कन्या तुम्हाला देण्यासाठी घेऊन येतील, म्हणून तुम्ही तिचा स्वीकार करा, तिच्यासोबत विवाह करा. भगवंतानं असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे मनु महाराज आणि शतरूपा त्या ठिकाणी आले. मनु महाराज आणि शतरूपा आल्यानंतर या कर्दमांनी 3 जणांना बसण्यासाठी आसनं टाकले. आसनं टाकल्यानंतर मनु महाराज आसनावर बसले, शतरूपा आसनावर बसल्या. पण देवहूती जी होती त्या देवहूतीला वाटलं की ज्यांच्या सोबत आपला विवाह होणार आहे आणि जर समजा त्यांच्या सोबत आपला विवाह झाला तर मग पतीकडून सेवा घेतल्याचं पाप आपल्याला लागल. देवहूतीला काय वाटू लागलं की कर्दम ऋषीकडून जर आपण सेवा घेतली तर पतीची सेवा करावी लागते. या ठिकाणी त्यांच्याकडून सेवा घेणं हे काही योग्य नाही. म्हणून तिनं विचार केला आणि विचार केल्यानंतर जमिनीवर बसली, आसनावर हात ठेवला. कर्दमांनी बघितलं, कर्दमांना वाटलं की हिच्यासोबत विवाह करायला काही हरकत नाही. म्हटले ही काही मर्यादेचं उल्लंघन करणार नाही. आणि म्हणून विवाह ठरला, निश्चित झाला. विवाह निश्चित झाल्यानंतर कर्दमांनी सांगितलं, म्हटले मी हिच्यासोबत तोपर्यंतच राहील, एक अपत्य झालं की मी निघून जाईन. असं म्हटल्यानंतर म्हटले काय हरकत नाही. विवाह ठरला आणि विवाह ठरल्यानंतर विवाहाची तारीख निश्चित झाली. शुभमंगल सावधान. पहिला विवाह झाला म्हटले पृथ्वीवरचा. पहिला विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी यांनी काय केलं, हे तपश्चर्येला बसले. दुसऱ्या दिवशी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर 12 वर्ष त्यांनी काय केले, तपश्चर्या केली म्हटले. तपश्चर्या केल्यानंतर 12 वर्षांनी ज्यावेळेला त्यांनी डोळे उघडले त्यावेळेला देवहूतीकडे या कर्दमांनी बघितलं आणि तिला म्हणू लागले तू कोण आहेस? तिनं सांगितलं, म्हणले महाराज 12व्या वर्षी तुमच्या सोबत माझा विवाह झाला. म्हटले मी तुमची धर्मपत्नी आहे, सेवा केली होती म्हटले या देवहूतीनं. मग कर्दमांनी तिला सरोवराच्या ठिकाणी स्नान करायला पाठवलं आणि स्नान करायला पाठवल्यानंतर तिला दिव्य देह प्राप्त झाला. एवढ्यामध्ये त्यांनी काय केलं, कर्दम ऋषींनी सुंदर असं विमान तयार केलं आणि ते विमान तयार केल्यानंतर देवहूती स्नान करून आली आणि स्नान करून आल्यानंतर विमानामध्ये बसली. कर्दम ऋषी विमानामध्ये बसले आणि हे विमान निघालं. हे विमान निघाल्यानंतर हे विमान काय करू लागलं म्हटले, विहार करू लागलं. सारखं विमान फिरू लागलं. किती वर्ष फिरू लागलं म्हटले तर 12 वर्ष फिरलं म्हटले हे विमान सारखं. या विमानामध्ये विहार करता करता हे ज्यावेळेला परत आले, जाताना 2च गेले आणि येताना 11 जण आले म्हटले विमानामध्ये. म्हटले 11 जण आले, असं कस काय झालं म्हटले 11 जण. या कर्दमांना काय झालं म्हटले तर कर्दमांना 9 मुली झाल्या.
कला, अनुसूया, श्रद्धा, हविर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती आणि शांती. 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्यानंतर या ठिकाणी कर्दमांनी काय केलं म्हटले, परवानगी मागितली. ते म्हणू लागली मला परवानगी द्या म्हणले. कशाला, तर तपश्चर्या करायला त्यांना जायचं होतं. त्यावेळेला देवहूतीनं सांगितलं, म्हटले देवा आपल्याला मुलगा अजून व्हायचा बाकी आहे. म्हणले 9 मुली झाल्या. मग तिला काय सांगितलं तर पुंसवन नावाचं व्रत सांगितलं आणि ती पुंसवन नावाचं व्रत करू लागली. यमनियमांचं पालन करू लागली, उपासना करू लागली. संयम बाळगला. योग्य वेळी गर्भधारणा झाली. ब्रह्मदेवांना चाहूल लागली आणि आकाशामधून सगळ्या देवांनी तिच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. तिच्या गर्भाची स्तुती करू लागले. अयं सिद्ध घनाधीश सांख्याचार्य सुसम्मतः लोके कपिल इतारख्यां गंताते कीर्तिवर्धनः. कपिल नारायणाचा अवतार त्या ठिकाणी प्रकट झाला. कपिल नारायण भगवान की जय. कपिल नारायण प्रकट झाले आणि कपिल नारायणाचा त्या ठिकाणी सांभाळ या देवहूती माता करू लागल्या. मग कपिल नारायणाचं वय ज्या वेळेला वाढू लागलं त्यावेळेला मग वय वाढत असताना कपिल नारायण मोठे झाले आणि हे नारायण मोठे झाल्यानंतर त्यांनी उपदेश करावा. तन्मे जन्मलोकेस्मिन् मुमुक्षाणां दुराशयात् प्रसंख्यानाय तत्त्वानां सम्मतायात्मदर्शने. या कपिल नारायणानं देवहूती मातेला उपदेश केला. म्हटले काय उपदेश केला, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी. नित्य म्हणले काय करावं तर भगवंताचं नामचिंतन करावं. या ठिकाणी उपदेश करू लागले. काय उपदेश करतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रे करुण एवच निरममं निरहंकारो समदुःखं सुखक्षमी. सगळ्या अवस्थेमध्ये माणसानं शीत आणि उष्ण म्हणजे थंड आणि गरम या दोन्ही गोष्टी सारख्या समजल्या म्हणजे जीवनामध्ये सारखेपणा निर्माण होतो म्हटले. मग असं जर समजा जीवन जगत असेल जीव तर त्या जीवाला काय होतं म्हटले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडावं लागत नाही म्हटले. तो जीव काय होतो, बंधनातून मुक्त होऊन जातो. असं या ठिकाणी कपिल नारायण आपल्या देवहूती मातेला सांगू लागले. ज्ञानी योगी ज्ञान मार्गाने मुक्त होतात तर कर्मयोगी सेवेने मुक्त होतात म्हटले. मनुष्याला कशी गती प्राप्त होते ते ऐका. मनुष्याची गती सांगू लागले. मनुष्य हा निमित्ताला कारण आहे म्हटले. कारण माणसाच्या हातामध्ये जर समजा जन्माला कोणाला घालायचं हे जर असतं तर मुली झाल्याच नसत्या, मुलंच झाली असते सगळी. म्हणून माणसाच्या हातात काहीच नाही म्हटले. सगळं कोणाच्या हातात आहे, भगवंताच्या हातात आहे. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा पाणी
निमित्ताला कारण असतो म्हटले. मानवाच्या हातात जन्माला कोणाला घालायचं हे नाही म्हटले. स्त्रीच्या उदरामध्ये एक रूप होतो म्हटले. हे 5 रात्रीमध्ये त्याचा बुडबुडा तयार होतो, 10 रात्रीमध्ये बोटासारखी आठळी बनते, मांसपेशीत त्याचं रूपांतर होतं. त्यानंतर 1 महिन्यामध्ये डोकं तयार होतं, 2ऱ्या महिन्यामध्ये हातपाय तयार होतात, 3ऱ्या महिन्यामध्ये नख तयार होतात, 4थ्या महिन्यामध्ये सप्तधातू तयार होतात, 5व्या महिन्यामध्ये भूक तहाण्याची जाणीव व्हायला लागते, 6व्या महिन्यामध्ये उजव्या कुशीत हा जीव फिरतो, 7व्या महिन्यामध्ये ज्ञान शक्तियुक्त याची जागृत होते. मग आईनं काही खारट आंबट तिखट खाल्लं की ह्या पोटातला जो बाळ आहे म्हणले त्याला काय होतं, त्रास होतो म्हणले. आणि मग हा जो बालक आहे पोटामधलं जे बाळ आहे ते देवाला म्हणतं, देवा एवढ्या वेदना आहेत म्हणले मला या पोटामध्ये, गर्भामध्ये एवढा त्रास आहे म्हटलं, सूक्ष्म असं शरीर तुम्ही मला दिलेले पंचभूताचं. मग आईनं काही खारट आंबट तिखट जर खाल्लं तर या सूक्ष्म देहाला काय होतं म्हटले, त्रास होतो. आणि हा जीव भगवंताला याचना करतो की हे देवा एक वेळ करे या दुःख वेगळे, एक वेळ करे या दुःख वेगळे, एक वेळ करे या दुःख वेगळे, एक वेळ देवा म्हणले या गर्भामध्ये असाही अशा वेदना होतात म्हणले, मला त्रास होतो, या वेदनेमधून तू मला बाहेर काढ. त्यावेळेला देव म्हणू लागला की म्हणले मी तुला या वेदनेमधून बाहेर काढतो, परंतु त्याच्या बदल्यामध्ये तू मला काय देशील म्हटले. त्यावेळेला हा जीव भगवंताला म्हणतो की देवा जेवढे तू श्वास मला देशील
तेवढं मी तुझं नामस्मरण करीन. हा जीव भगवंताला वचन देतो म्हटले. कुठं वचन देतो? गर्भामध्ये वचन देतो आईच्या. ज्या वेळेला आपण आईच्या गर्भामध्ये जन्माला येतो त्यावेळेला हा जीव देवाला वचन देतो की देवा तू मला जन्माला तर घाल म्हणले, जन्माला घातलं की मी तुझं भजन करीन. जीव काय म्हणतो की मी तुझं भजन करीन. आणि ज्या वेळेला जीव जन्माला येतो, जन्माला आला की मग हा काय करतो? जन्माला आल्या आल्या रडायला लागतो. देव लगेच जन्माला घातल्यावर विचारतो की बाबा रे आता तुला जन्माला घातलं, वचन दिलेलं आहे तो मला, नामस्मरण कर माझं. तो जे रडायला लागतो तो म्हणतो देवाला की देवा मला काहीच आठवत नाही म्हणले गर्भामध्ये काय वचन दिलं. जे रडतो म्हणले आयुष्यभर रडतच राहतो, रडतच मरून जातो म्हणले. म्हणजे संसार करता 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 याच्या जीवनामध्ये कधीच याला सुख प्राप्त होत नाही म्हटले. आयुष्याची संध्याकाळ कधी येते, कधी यमराज येतो, कधी याला घेऊन जातो, काहीच कळत नाही. जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू म्हणजे शेजाऱ्याला सुद्धा कळत नाही आपण कधी मेलो तर कधी आलो होतो. कधी कथेला जायचं नाही. हो गेली.